सो दिस इज पार्ट नंबर 7 ऑफ ऑप्टिक्स. पार्ट 6 पर्यंत आपण लाईटच्या काही प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीज कोणत्या बघितल्या होत्या तर रिफ्लेक्शन बघितले होते, रिफ्लेक्शन. त्यानंतर रिफ्रॅक्शन बघितली होती. नंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलेलं, TIR, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता ह्या आपण पार्ट मध्ये बघणार आहे ते डिस्पर्शन ही एक प्रॉपर्टी बघणार आहे आपण. डिस्पर्शन ऑफ लाईट, फेनॉमेना ऑफ लाईट इज डिस्पर्शन, हा बघणार आहे. आता डिस्पर्शन म्हणजे काय? डिस्पर्स होणे. डिस्पर्स म्हणजे वेगवेगळे होणे, विखुरणे, ज्याला आपण म्हणतो स्प्लिट होणे. स्प्लिट, तर स्प्लिटिंग ऑफ लाईट इंटू नंबर ऑफ कलर्स, नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट कलर्स, त्याला डिस्पर्शन म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला घेता येईल व्हाईट लाईटचं. तर व्हाईट लाईट मध्ये किती कलर्स आहेत आपल्याला माहिती आहे? 7 कलर्स विबग्योर आहेत. समजा व्हाईट लाईट एका डेन्सर मीडियम मधनं पास केला, डेन्सर मीडियम, आणि पुन्हा ट्रान्सपरंट मीडियम, ट्रान्सपरंट असेल, ट्रान्सपरंट मीडियम. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित झालेलं आहे, स्कूल लेवलला बघितलंय तुम्ही, प्रिझम मधनं जर पास केला हा व्हाईट लाईट, जर प्रिझम मधनं पास केला तर तुम्हाला इमर्जंट म्हणजे बाहेर 7 कलर्स दिसतात. व्हाईट लाईट पास केला तर 7 कलर्स मिळतात. म्हणजे हे जे 7 कलर्स आहेत हे व्हाईट लाईटचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. 7 कलर्सचा व्हाईट लाईट तयार झालेला आहे. वेन द 7 कलर्स आर टुगेदर यू सी द व्हाईट लाईट. व्हाईट लाईट ज्या वेळेला प्रिझम मधनं पास होईल त्यावेळेला हे 7 कलर स्प्लिट होतात, आणि ही प्रॉपर्टी म्हणजेच डिस्पर्शन. आता हे डिस्पर्शन का होत असेल किंवा डिस्पर्शनच्या होण्याचं कारण ह्या व्हाईट लाईट मध्ये आहे का असे आणखी कलर्स डिस्पर्स होतात? तर कलरमध्ये जो पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे, पॉलिक्रोमॅटिक म्हणजे ज्या लाईटमध्ये एकापेक्षा जास्त कलर्स आहेत, एकापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीज आहेत, एकापेक्षा जास्त वेवलेंथ आहेत, त्याला पॉलिक्रोमॅटिक म्हणतो. आणि याच्याबरोबर विरुद्ध शब्द आहे तो मोनोक्रोमॅटिक. मोनो म्हणजे सिंगल कलर्स. तर ज्यावेळेला पॉलिक्रोमॅटिक लाईट ह्या मीडियम मधनं पास होईल, डेन्सर आणि ट्रान्सपरंट, तेव्हा तुम्हाला त्याचे जे कलर्स आहेत ते सेपरेट झालेले बघायला मिळतात. ही झाली डिस्पर्शन ही प्रॉपर्टी. याच्या मागचं जे रिझन आहे, हे रिझन समजण्यासाठी तुम्हाला काही पॉइंट्स लक्षात ठेवले पाहिजेत, आणि त्याचं स्टडी आपण करणार आहे डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम्स मध्ये. सो सी द नेक्स्ट आर्टिकल, डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम्स. तर यामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट, आता डिस्पर्शन याचा तुम्हाला अंदाज आलेला आहे. डिस्पर्शन म्हणजे काय? स्प्लिटिंग ऑफ लाईट आहे इंटू डिफरंट कलर्स, इंटू कॉन्स्टिट्युएंट कलर्स. तर त्याचं रिझन काय आहे? तर सी द फर्स्ट पॉइंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज. फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज इन मीडियम. म्हणजे एअर मीडियम मध्ये व्हाईट लाईट दिसतो आपल्याला, कारण त्याच्यात 7 कलर्स आहेत. ते सगळे कलर्स एका ठराविक स्पीडने लाईटमध्ये जात असतात, म्हणजे एअरमध्ये जात असतात. ज्यावेळेला लाईट प्रपोगेट होतो एअर मीडियम मधनं, लाईट ज्या वेळेला प्रपोगेट होतो एअर मीडियम मधनं, समजा व्हाईट लाईट प्रपोगेट झाला तर याच्यात 7 कलर्स आहेत, आणि ह्या 7 कलरचा स्पीड कसा आहे? स्पीड हा सेम आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा स्पीड आहे लाईटचा. मग प्रत्येक कलर जे व्हाईट लाईट मध्ये त्या प्रत्येक कलरचा स्पीड हा एवढाच असणार आहे, सेम. पण जर हा लाईट डेन्सर मीडियम मधनं पास झाला तर प्रत्येक कलरची स्पीड वेगवेगळे येतात, आणि म्हणजेच काय, प्रत्येक कलर हा त्या डेन्सर मीडियमला वेगवेगळा रिस्पॉन्स देतो. प्रत्येक कलरचं बेंडिंग तयार, वेगवेगळ्या अँगलने बेंड होतात, आणि त्यामुळे त्याचे स्पीड वेगवेगळे होतात. तर हे बेंडिंग हे कशावरती डिपेंड आहे? बेंडिंग ऑफ लाईट डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. सी द नेक्स्ट पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल, ज्या मटेरियल मधनं पास होतोय ते मटेरियल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी, हेन्स अमाऊंट ऑफ बेंडिंग ऑफ लाईट, किंवा अमाऊंट, किंवा त्याला आपण डिग्री म्हणतो, डिग्री ऑफ बेंडिंग ऑफ लाईट. लाईट किती बेंड होणार आहे? बेंडिंग ऑफ
light depends on frequency. Depends on frequency. म्हणजे समजा जर लाईट हा एखाद्या मीडियम मधनं पास झाला दुसऱ्या मीडियम मध्ये, समजा हे असं झालेलं असेल आणि समजा हा लाईट रेअर मीडियम मधनं ना डेन्सर मीडियम कडे येतो, तो बेंड होतो लाईट, चेंजेस इट्स पाथ, पाथ बदलतो त्याचा, म्हणजे ओरिजिनल पाथ जो आहे त्याच्यापासून तो बेंड होणार. सो व्हॉट इज द बेंडिंग? हाऊ द बेंडिंग डिपेंड्स, हा ओरिजिनल पाथ आहे, ओरिजिनल पाथ पासून हा बेंड झालेला आहे. सो दिस बेंडिंग डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. बेंडिंग is directly proportional to frequency, is directly proportional to frequency. फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त त्याचं बेंडिंग जास्त. मग फ्रिक्वेन्सी या 7 कलर्स मध्ये कोणत्या कलरची फ्रिक्वेन्सी जास्त आहे? तर व्हायोलेट कलरची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. म्हणजे व्हायोलेट कलर हा जास्त बेंड झाला पाहिजे, व्हायोलेट कलर. आणि त्यानंतर बाकीचे कलर्स कमी बेंडिंग असणार. मग व्हायोलेट कलरचा स्पीड सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला सांगत असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा स्पीड स्लो करतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्पीड. स्पीड कमी झाला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा जास्त असतो त्या मटेरियलचा. हा रेग्युलर फेनॉमेना आहे. मोर डेन्सर मीडियम स्लोज डाऊन द स्पीड ऑफ कलर, स्पीड ऑफ रे ऑफ लाईट. स्लो डाऊन म्हणजे व्हायोलेट कलर खूप स्लो जातो, रेड कलर खूप फास्ट जातो. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायोलेट कलर इज मोर देन दॅट ऑफ रेड कलर. तुम्हाला इक्वेशन कोणतं लक्षात ठेवलं पाहिजे किंवा कोणता पॉइंट लक्षात ठेवला पाहिजे? तर बेंडिंग हे जास्त कोणत्या कलरचं होणार? जर ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्याचं बेंडिंग जास्त होणार. So see the next point. In case of visible colors, in case of visible colors, आता visible colors हे रेड टू व्हायोलेट किंवा व्हिग्योर लक्षात ठेवता येतात. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायोलेट इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ रेड. आणि याच्या रिव्हर्स केस म्हणतो आपण ती वेवलेंथ. वेवलेंथ ऑफ व्हायोलेट इज लेस दॅन वेवलेंथ ऑफ रेड. हे पण इक्वेशन लक्षात ठेवा. वेवलेंथ मध्ये जर लिहायचं असेल तर लॅम्बडा व्ही इज लेस दॅन लॅम्बडा आर. वेवलेंथच्या रिव्हर्स तुम्हाला फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन मिळणार, रिव्हर्स रिलेशन. सो बेंडिंग ऑफ व्हायोलेट कलर इज मोर. आणि प्रत्येक कलरचं बेंडिंग हे वेगवेगळं येतं म्हणून तर तुम्हाला डिस्पर्शन मिळतं. प्रत्येक कलरचं बेंडिंग वेगवेगळं मिळतं. वेगवेगळं का मिळतं? ड्यू टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याच्यात जास्त त्याचं बेंडिंग जास्त आणि त्याचं स्पीड काय होणार? कमी होणार. इनव्हर्स रिलेशन आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि स्पीड मधलं रिलेशन काय आहे? इनव्हर्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्पीड. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. बेंडिंग कुठला जास्त होणार? ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त. सो व्हायोलेट कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. कलर्स हे डिफरंट फ्रिक्वेन्सीजेस आहेत. फ्रिक्वेन्सी जास्त, बेंडिंग जास्त. सो एन व्ही ग्रेटर दॅन एन आर. सो व्हायोलेट कलर बेंडिंग त्याचं जास्त आहे, मोर बेंडिंग. सी द नेक्स्ट. So for an obliquely incident ray of light, the angle of refraction is different for different colors. आता मी तुम्हाला रिफ्रॅक्ट झालेला लाईट दाखवला होता. तर प्रत्येक कलरचा काय असणार आहे? वेगवेगळा रिफ्रॅक्टिंग अँगल असणार आहे. अँड दे सेपरेट म्हणजे डिस्पर्स होतात ऍज दे ट्रॅव्हल अलॉंग डिफरंट डिरेक्शन. म्हणजे तुम्हाला मी जे मागचं दाखवलं होतं तर त्या केसमध्ये हा लाईट वेगवेगळ्या अँगलने रिफ्रॅक्ट होणार. व्हाईट लाईट हा 7 कलर्स मध्ये डिस्पर्स होतो. प्रत्येकाचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय येणार? वेगळा येणार, कारण प्रत्येकाचं बेंडिंग वेगळं आहे. म्हणजे इथं तुम्हाला 7 कलर्स
वेगवेगळ्या मार्गाने आलेले दिसतील, कारण प्रत्येकाचा बेंडिंग अँगल जो आहे त्यालाच आपण रिफ्रॅक्टिंग अँगल म्हणतो. बेंडिंग अँगल इज डिफरंट. रिफ्रॅक्टिंग अँगल नॉर्मलशी केलेला. रिफ्रॅक्टिंग अँगल हा प्रत्येक कलरचा वेगवेगळा आहे, त्यामुळे ते वेगवेगळ्या डिरेक्शनने पास होतात. बेंडिंग अँगल कुठनं मोजतो आपण, तर ही ओरिजिनल जे पाथ आहे, ओरिजिनल पाथ, लाईटचा ओरिजिनल पाथ आणि हा रिफ्रॅक्ट झालेला, या दोघांमधला अँगल म्हणजे अँगल ऑफ बेंडिंग. आणि रिफ्रॅक्टिंग अँगल कसा मोजतो, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे दोन्ही लक्षात ठेवा, हे वेगवेगळे आहेत. बेंडिंग अँगल कसा मोजायचा आहे, जो लाईटचा ओरिजिनल पाथ आहे, ओरिजिनल पाथ म्हणजे इथनं लाईट आलेला आहे त्याचा हा पाथ ओरिजिनल आहे आणि लाईट रिफ्रॅक्ट इथं झालेला आहे. मग हा ओरिजिनल आणि रिफ्रॅक्टेड यामधला अँगल कोणता, तर तो अँगल ऑफ बेंडिंग. बेंडिंग अँगल, दिस अँगल इज अँगल ऑफ बेंडिंग. आणि हा जो अँगल आहे इथला, दिस अँगल इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ बेंडिंगला डेल्टा लेटर वापरतात. ओरिजिनल पाथ आणि रिफ्रॅक्टेड पाथ या दोघांमधला अँगल, रिफ्रॅक्टेड पाथ आणि नॉर्मल यामधला अँगल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो दिस इज द पॉइंट. दिस फेनॉमेना इज कॉल्ड अँग्युलर डिस्पर्शन. याला अँग्युलर डिस्पर्शन फेनॉमेना मिळतो. कारण काय समजलेलं आहे तुम्हाला, तर बेंडिंग जे आहे ते वेगवेगळ्या अँगलने होतं. सो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑल्सो डिफरंट. So they travel along different direction. So see the next point. If the polychromatic light is obliquely incident on plane parallel transparent slab. आता काय घेतलेलं आहे बघा, ट्रान्सपरंट स्लॅब घेतलेले, ग्लासची चिप माहिती आहे तुम्हाला, त्याला आपण पॅरलल ट्रान्सपरंट स्लॅब म्हणतो. ग्लासची चिप जी तुम्ही स्कूल लेवलला वापरलेली. इमर्जंट बीम कन्सिस्ट ऑफ ऑल कंपोनेंट्स ऑफ कलर्स सेपरेटेड आउट. मग तुम्हाला माहितीये, ज्यावेळेला व्हाईट लाईट ह्या काचेच्या चिप मध्ये आपण जर पास केला तर 7 कलर्स दिसतात का तुम्हाला? 7 कलर्स दिसत नाही, पण 7 कलर्स असतात. आणि ते का दिसत नाहीत बघा, ऍक्च्युअली ज्यावेळेला ही चिप घेतली आपण, काचेची चिप, आणि इथनं व्हाईट लाईट पास केला तर हा व्हाईट लाईटच बाहेर दिसतो. सेम व्हाईट लाईटच दिसतो, हे कलर्स दिसत नाहीत. हा व्हाईट लाईट आहे, हा सुद्धा व्हाईट लाईट दिसतो, पण हे कलर्स आलेले आहेत इथं बाहेर, 7 कलर्स, पण हे का दिसत नाहीत आपल्या डोळ्याला? पण प्रिझम मधनं पास केला तर मात्र व्यवस्थित दिसतं. हे का दिसत नाहीत, तर त्याचं रिझन काय आहे बघा, पुढच्या तुम्हाला आर्टिकलमध्ये त्याचं रिझन मिळणार. सो दिस इज द न्यू आर्टिकल. Lateral dispersion due to plane parallel slab. आता स्लॅब मध्ये जाणारं जे डिस्पर्शन आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. सो दिस इज अ ग्लास स्लॅब, ट्रान्सपरंट स्लॅब, चिप आहे, आणि इथनं हा पास केलेला आहे व्हाईट लाईट. सो दिस इज अ व्हाईट लाईट. सो दिस इज अ व्हाईट लाईट. व्हाईट लाईट हा सेपरेट झालेला आहे 7 कलर्स मध्ये, पण ही आहे ग्लास चिप. ग्लास चिप मधनं आपल्याला कलर्स दिसत नाहीत, प्रिझम मधनं कलर्स हे वेगवेगळे दिसतात, पण ग्लास चिप मधनं सुद्धा ते सेपरेट होतात. मग का दिसत नाही, तर त्याचं रिझन सांगितलेलं आहे. सो फर्स्ट सी द डायग्राम. दिस इज अ व्हाईट लाईट. हा व्हाईट लाईट आहे जो आपण इथं पास केलेला आहे. दिस इज अ व्हाईट लाईट, व्हाईट रे. तर याचे कलर्स किती मिळालेत? 7 कलर्स. त्यातले 2 दाखवलेले आहेत, एक्स्ट्रीम कलर्स दाखवलेले आहेत, रेड आणि व्हायलेट. मध्ये बाकीचे कलर्स आहेत. तर आता हा व्हायलेट कलर बेंड झालेला आहे, बेंडिंग जास्त झालेला आहे, पण त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे? RV. बेंडिंग अँगल कसा मिळाला? हा बेंडिंग अँगल व्हायलेटच्या पाथ पासून जो करस्पॉन्डिंग पाथ आहे इन्सिडंट ओरिजिनल, त्या दोघांमधला अँगल म्हणजे डेल्टा व्ही. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणतो. बेंडिंग आपण नॉर्मल शब्द वापरतो, बट दिस इज अँगल ऑफ डेव्हिएशन. कितीने डेव्हिएट झालेला आहे? रेड कलर एवढ्या अँगलने डेव्हिएट झालेला आहे, हा अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे रिफ्रॅक्टेड पाथ आणि ओरिजिनल पाथ यांच्यामधला अँगल कितीने डेव्हिएट झालेला आहे. तर व्हायलेटचा तुम्हाला जास्त दिसतोय आणि रेडचा कमी दिसतो,
तर हा डेल्टा व्ही आणि डेल्टा आर कसा काढलेला आहे? पूर्ण अँगल जो आहे, पूर्ण अँगल कोणता बघा, कम्प्लीट अँगल. हा कम्प्लीट अँगल आहे आय. कुठला? हा अँगल. दिस अँगल इज आय. आय मधनं तुम्ही सबट्रॅक्ट करत जायचं आहे म्हणजे तुम्हाला डेल्टा मिळतील. ह्या आय मधनं एवढा जर सबट्रॅक्ट केला हा आर व्ही तर मिळणार डेल्टा व्ही. ह्या आय मधनं जर हा सबट्रॅक्ट केला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन रेडचा जास्त आहे त्यामुळे डेल्टा कमी आहे, असंही लक्षात ठेवू शकता. Angle of refraction for red color is more, so delta is less. Angle of refraction for violet is less, so delta is more. तर हे रेज बाहेर आलेले आहेत. मग हे रेज आपल्याला का दिसत नाहीत? नाहीतर प्रत्येक ग्लास चिप मधनं आपल्याला व्हाईट लाईट पास झाला किंवा सनलाईट पास झाला तर सगळे कलर्स बघायला मिळाले असते, पण मिळत नाहीत. कारण ही जी गॅप आहे, ही गॅप याला म्हणतो आपण लॅटरल डिस्पर्शन. याला लॅटरल डिस्पर्शन म्हणतो. लॅटरल म्हणजे कितीने हा डिफरन्स आहे, किती डिस्टन्स आहे या दोघांमध्ये, ओरिजिनल पाथ आणि लाईटचा पाथ यामध्ये किती डिस्टन्स आहे, याला लॅटरल डिस्पर्शन म्हणतात. लॅटरल, लॅटरल म्हणजे बाजू, साइड्स मोजले जातात. म्हणजे हे किती डिस्टन्स आहे, तसं हे किती डिस्टन्स आहे आणि ह्या दोघांमधला किती डिस्टन्स आहे. लॅटरल डिस्पर्शन LVR, व्ही टू रेड, व्हायोलेट टू रेड, हे लॅटरल डिस्पर्शन. समजा हे खूपच कमी असेल तर हे रेज काय असणार आहेत, जवळजवळ येणार. आता इथं डायग्राम मध्ये हे तुम्हाला एवढं स्पेस काढून दाखवलेले आहे, पण रियालिटीमध्ये हे दोन्ही रेज खूपच जवळ असतात. म्हणजे हे लॅटरल डिस्पर्शन जे आहे खूप कमी असतं. हे रेज एकत्र आल्यासारखेच असतात. मग समजा एकत्र आले तर काय दिसणार आहे, व्हाईट लाईट दिसणार आहे. So see the point. LV lateral dispersion, LV is VM म्हणजे डिस्टन्स. किती लॅटरल डिस्पर्शन झालंय, किती अँग्युलर डिस्पर्शन झालंय काय सांगणार, डेल्टा व्ही. रेडचं किती अँग्युलर डिस्पर्शन झालेलं आहे तर डेल्टा आर. आणि दोघांमधलं अँग्युलर डिस्पर्शन डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, अँग्युलर डिस्पर्शन बिटवीन टू एक्स्ट्रीम कलर्स. तसं हे लॅटरल डिस्पर्शन आहे, VM आणि LR चं RT, लॅटरल डिस्पर्शन फॉर रेड. एवढं डिस्टन्स आहे. सी द नेक्स्ट पॉइंट. LVR इज व्हेरी व्हेरी स्मॉल. हे डिस्टन्स खूप कमी असतं. सो इट इज इम्पॉसिबल टू डिटेक्ट द कलर्स. खूप जवळ येतात कलर्स हे. ज्यावेळेला ह्या स्लॅब मधनं बाहेर येतील हे सगळे कलर्स खूप जवळ असतात, त्यामुळे आपण हे ओळखू शकत नाही. म्हणून आपल्याला तो पुन्हा व्हाईट लाईट वाटतो. तर असं हे जे डिस्पर्शन आहे, डिस्पर्शन होतंय पण हे बघता येत नाही. कारण हे LVR जी व्हॅल्यू आहे ही खूप कमी असते. दॅट इज डिस्टन्स बिटवीन व्हायोलेट कलर अँड रेड कलर रिफ्रॅक्टेड, हे खूप शॉर्ट आहे, व्हेरी स्मॉल. सो इट इज इम्पॉसिबल टू डिटेक्ट दी कलर्स. पण इथं डिस्पर्शन होतंय, लॅटरल डिस्पर्शन. मग जर हे बघायचं असेल तुम्हाला डिस्पर्शन तर ही चिप उपयोगी नाही, म्हणजे ही ग्लास स्लॅब उपयोगाची नाही. मग काय पाहिजे तर वेगळ्या शेपचं काहीतरी इथं स्ट्रक्चर पाहिजे, वेगळ्या शेपचं डिव्हाइस पाहिजे, वेगळ्या शेपचं तुम्हाला एखादी वस्तू लागेल की ज्याच्यातनं तुम्ही हे कलर्स बघू शकता. आणि ते तुम्हाला माहिती आहे कोणत्या ऑब्जेक्टमुळे आपण हे कलर्स बघू शकतो तर प्रिझम. प्रिझमचा शेप जो आहे तो हा डिस्पर्शन देतो आणि अँग्युलर डिस्पर्शन चांगलं मिळतं याच्यामध्ये. आणि हे वेगवेगळे कलर्स आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे आपण ह्या चिपमुळे काय करतो हे बघू शकत नाही. सो प्लेन पॅरल स्लॅब इज नॉट युजफुल टू सी द डिस्पर्शन. ऍक्च्युअली डिस्पर्शन होतंय पण ते आपण बघू शकत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, टू सी द डिस्पर्शन वी यूज two inclined refracting surfaces instead of two parallel surfaces as in prisms. प्रिझमचा शेप तुम्हाला माहिती आहे आणि कसे सरफेसेस असतात. सो सी द प्रिझम. हे दोन इन्क्लाइन सरफेसेस जे आहेत
यांना रिफ्रॅक्टिंग सरफेसेस म्हणतात. दीज टू आर रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आणि ते इन्क्लाइन आहेत. दीज टू आर रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, रिफ्रॅक्टिंग सरफेस अँड दिस इज ऑल्सो रिफ्रॅक्टिंग सरफेस. दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत आणि हे इन्क्लाइन आहेत. इथं तुम्हाला इन्क्लाइन ठेवलेले दिसतात. हे दिस टू आर इन्क्लाइन, इन्क्लाइन आहेत आणि यालाच आपण प्रिझम म्हणतो. प्रिझम मधनं व्हाईट लाईट पास केला तर तुम्हाला हे 7 कलर्स मिळतात. सी द नेक्स्ट. आता प्रत्येक वेळेला अशी प्रिझमची डायग्राम आपण काढू शकत नाही कारण ही 3D ऑब्जेक्ट आहे. सो फॉर आवर नेक्स्ट स्टडी वी विल ड्रॉ द प्रिझम ॲज अ प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. ABC म्हणजे फक्त आपण असा ट्रायंगल सारखा दाखवणार आहे. प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम आणि हा जो अँगल आहे म्हणजे इथला अँगल, हा अँगल जो इन्क्लाइन सरफेसेस मधला आहे तो अँगल काय म्हणतात? रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम किंवा ओनली कॉल्ड अँगल ऑफ प्रिझम. सो दिस इज ए. ए इज द अँगल ऑफ प्रिझम. रिफ्रॅक्टिंग हा शब्द लिहिला नाही तरी चालू शकतो. ओनली अँगल ऑफ प्रिझम. अँगल ऑफ प्रिझम म्हणजे हा ए. आणि बाकीचे सरफेसेस बघा, AB आणि AC रिफ्रॅक्टिंग सरफेसेस जे तुम्हाला इथं दाखवलेत ते आपण फक्त एवढा व्ह्यू घेतलेला आहे, सेक्शन घेतलेला आहे. BC इज बेस ऑफ द प्रिझम. तर अशा डायग्राम्स आपण पुढे काढायचे. आता या जे रिफ्रॅक्शन होते त्याचा स्टडी करणार आहे आपण. सो सी द नेक्स्ट फिगर. सो सी धिस फिगर. या फिगर मध्ये काय काय दाखवलंय बघा. प्रिन्सिपल सेक्शन आणि इन्सिडेंट लाईट दाखवलेले आहे. पण हा काय केलेला आहे? मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलर. तर इथं फक्त रेड कलर वापरून दाखवलेला आहे. तुम्ही रेड वगैरे काही डायग्राम मध्ये काढायचं नाही. ओनली ड्रॉ विथ द पेन्सिल इन्सिडेंट रे. दिस इज द नॉर्मल टू द सरफेस, रेरर मीडियम अँड दिस इज अ डेन्सर मीडियम. मग हा नॉर्मलच्या जवळ येणार, नाही तर ह्याचा ओरिजिनल पाथ हा आहे. इन्सिडेंट रेचा ओरिजिनल पाथ असा आहे म्हणजे हा सरळ पुढे गेला असता, पण ह्या मीडियमने काय आला, तो बेंड झालाय, नॉर्मल कडे आलेला आहे. When the ray of light passes from rarer to denser, it bend towards the normal. नॉर्मलच्या जवळ येतो. मोनोक्रोमॅटिक लाईट, त्यामुळे इथं डिस्पर्शन मिळणार नाही तुम्हाला कारण एकच सिंगल कलर आहे. तर हा रिफ्रॅक्टेड लाईट, हा इन्सिडेंट लाईट, देन दिस इज अ इमर्जंट रे, बाहेर आलेला. आता इथं जर तुम्ही नॉर्मल काढली तर नॉर्मल ही कशी दिसेल बघा. इथं जर तुम्ही नॉर्मल काढली तर ही नॉर्मल इकडे या पद्धतीची दिसेल. नॉर्मल. सो दिस इज द नॉर्मल. आता हा नॉर्मल पासून लांब गेलेला दिसतो तुम्हाला. नॉर्मल पासून हा लांब गेलेला आहे, जवळ गेला नाही, नॉर्मलच्या लांब गेलेला आहे. कारण लाईट हा कुठून आला? डेन्सर पासून रेरर मध्ये. सो इट गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. सो दिस इज द नॉर्मल. आता हे नॉर्मल प्रत्येक वेळेला काढायला लागत नाही, तुम्हाला तो अंदाज येतो की कसा रे काढला पाहिजे. सो दिस इज द नॉर्मल. नॉर्मल पासून लांब गेलेला आहे, याला म्हणतात इमर्जंट रे. प्रिझमच्या आतमध्ये जो आहे तो रिफ्रॅक्टेड रे आणि हा इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रेचा हा पाथ ओरिजिनल पाथ आहे आणि हा इथं रिफ्रॅक्टेड आहे. आता तुम्हाला अँगल ऑफ डेव्हिएशन पाहिजे, म्हणजे कितीने बेंड झालेला. ओरिजिनल पाथ आणि रिफ्रॅक्टेड, बाहेर आलेला. हा सुद्धा इमर्जंट म्हणतोय आपण याला, पण दिस इज ऑल्सो रिफ्रॅक्शन. दोन ठिकाणी रिफ्रॅक्शन होतं बघा. इन्सिडेंट लाईट, रेरर मीडियम, डेन्सर. सो दिस इज अ वन रिफ्रॅक्शन. अगेन हिअर इट इज अ बाउंड्री इंटरफेस. डेन्सर टू रेरर, अगेन देअर इज अ सेकंड रिफ्रॅक्शन. म्हणून हा इमर्जंट रे जो आहे तो रिफ्रॅक्टेड रेच आहे. मग हा रे आणि ओरिजिनल म्हणजे हा फायनल रे आहे, इमर्जंट रे, या दोघांमधला अँगल, अँगल ऑफ डेव्हिएशन. दिस इज अँगल ऑफ डेव्हिएशन. हे मोनोक्रोमॅटिक मध्ये. आता जर पॉलिक्रोमॅटिक असेल, म्हणजे हा मोनो नसेल, पॉलिक्रोमॅटिक, तर ही फिगर कशी दिसेल बघा. पॉलिक्रोमॅटिक व्हाईट लाईट. सो सी द नेक्स्ट. अगेन दिस इज अ प्रिझम, व्हाईट लाईट. A is the angle of prism,
A is the angle of prism. This is angle of prism A. Then BC is base of prism. AB and AC refracting surfaces, and white light is incident on one refracting surface. ओरिजिनल पाथ. आता नॉर्मलची गरज नाही आहे. रेज काय होणार, नॉर्मलच्या जवळ येणार. आता इथं 3 रेज दाखवलेले आहेत. सगळे 7 कलर्स असणार आहेत, पण डायग्राम मध्ये काय होतील, कॉम्प्लिकेशन्स होतील. म्हणून 3 कलर्स दाखवलेले आहेत. 3 दाखवायचं कारण काय, तर 2 एक्स्ट्रीम माहिती आहेत तुम्हाला, रेड आणि व्हायोलेट. रेड कलरचं कमी बेंडिंग, व्हायोलेट कलरचं जास्त बेंडिंग. हे बघा, जास्त बेंडिंग तुम्हाला इथं दिसतं, डेल्टा व्ही. बेंडिंग जास्त आहे, रेड कलरचं बेंडिंग कमी आहे. आणि या दोघांच्या मधला म्हणजे साधारणतः मेन कलर घेतात, मध्य कलर, मधला कलर तो येलो. सो दिस इज डेल्टा वाय. जे इमर्जंट बीम आहे, ह्या बीम मधले जे कलर्स आहेत आणि ओरिजिनल पाथ यांचा अँगल, यांच्या मधला अँगल म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन, त्याला डेल्टा सिम्बॉल वापरलेला आहे. सो डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन डेल्टा आर. हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. डेल्टा व्ही, आता आपण तिन्ही कलरसाठी लिहिलं तर असं लिहिणार, डेल्टा वाय अँड दिस इज ग्रेटर दॅन डेल्टा आर. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन व्ही ग्रेटर दॅन इन वाय ग्रेटर दॅन इन आर. सो बेंडिंग इज मोर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मोर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, त्याचं बेंडिंग किंवा अँगल ऑफ डेव्हिएशन जास्त. तर एन सिम्बॉल काही वेळेला वापरतात किंवा वापरतात म्यू सिम्बॉल. म्यू हा सिम्बॉल वापरू शकता इथं. त्यानंतर आणि एक रिलेशन आहे, हे व्हेलॉसिटी मधलं. व्हेलॉसिटी मधलं एक रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवता येईल इथे. राईट, व्हेलॉसिटी स्पीड मधलं रिलेशन. तर स्पीडचं रिलेशन काय लक्षात ठेवू शकतो बघा. स्पीड ऑफ व्हायोलेट कलर, व्हायोलेटचा स्पीड लेस स्पीड ऑफ येलो कलर. मी व्ही हा सिम्बॉल स्पीड साठी काढलेला आहे, कारण व्हायोलेटला सुद्धा व्ही आहे. सो रेड कलरचा स्पीड नेहमी काय असणार, जास्त असणार. म्हणजे रेड कलर हा फास्ट येतो, पटकन बाहेर पडणार. आणि बेंडिंग मोर असल्यामुळे हा स्लोली बाहेर पडेल. सो व्हेलॉसिटी ऑफ व्हायोलेट इज लेस, व्हेलॉसिटी ऑफ येलो इज ग्रेटर अँड व्हेलॉसिटी ऑफ रेड इज ग्रेटर दॅन वाय. म्हणजे सर्वात जास्त इथं आहे, स्पीड जास्त आहे. बेंडिंग व्हायोलेटचं जास्त आहे, अँगल ऑफ डेव्हिएशन आणि फ्रिक्वेन्सी व्हायोलेट कलरची जास्त आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट प्रिझम फॉर्म्युला बघणार आहे. प्रिझम फॉर्म्युला काय येतो, पण हे जे पॉइंट्स आता सांगितलेले आहेत, जी इक्वेशन्स, ही इक्वेशन्स लक्षात ठेवा. ही इक्वेशन इम्पॉर्टंट आहेत. न्यूमरिकल साठी ह्या इक्वेशनचा किंवा ह्या रिलेशनचा वापर करता येतो. अँग्युलर डिस्पर्शन कशाला म्हणतात, अँग्युलर डिस्पर्शन जसं तुम्ही लॅटरल डिस्पर्शन बघितले, LVR, दोघांमधलं डिस्टन्स होता. आता इथं दोघांमधला अँगल बघायचा, व्हायोलेट आणि रेड दोघांमधला जो अँगल असेल म्हणजेच कोणता मिळेल, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. दोघांमधला अँगल डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. सो दिस इज अँग्युलर डिस्पर्शन. आपण पुढे याचा स्टडी करणार आहे, अँग्युलर डिस्पर्शन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रिझम फॉर्म्युला, जो परीक्षेला 3 or 4 मार्क्ससाठी विचारला जातो, तो डिराईव्ह करायचा.